चंद्र आपल्या भावात रक्ताच्या तारळामध्ये घेतलेले आहेत महाराज. बोलायला सुरुवात केली. बाळा लक्ष्मणा, लक्ष्मणा, अरे आपलं दैवच खोट आहे का रे लक्ष्मणा? गेलेला औषधी आणायला हनुमंतराय सुद्धा येऊ शकलेला नाही. हनुमंता काय बरं त्या हनुमंताला माझ्या झाला असल, कुठलं विघ्न पदरात पडला असल म्हणून हनुमंत येईना. काय करावं रे बाळा, काय करावं? सगळा पर्वताची तुकडा आणखी पर्वताची जाता मार्गाची भूलला वेणावराचा पिंजरा. लक्ष्मणा, लक्ष्मणा, अरे आज रक्ताच्या तरुणामध्ये पडलाय रे बाळा. तुला उठवण्यासाठी माझ्या हनुमंतरायाला पाठवलो. जात असताना कुठला पर्वत चुकला का कुठं पर्वतावर पडला काय कळा मार्ग नाही रे बाळा. मी काय करू? जात असताना कुठल्या पर्वतावरून खाली पडला का? औषधी आणाच विसरून कुठं झोपी गेला काय रे हनुमंतराया? हनुमंतराया, लक्ष्मणा, हनुमंत जर नाही आला तर मी काय करू रे बाळा? मी काय करू? राक्षस कोणी म्हणे माया केली हनुमंता, तू महान पराक्रमी आहे म्हणून तुला काम सांगितलंय. हनुमंता, कुणा राक्षसाला गाठून तुझा घात तरी केला नसेल काय बाळा? लक्ष्मणा, लक्ष्मणा, अरे गेला ना हनुमंत तिकडेच आहे रे लक्ष्मणा. मी काय करू? कोण राक्षसासे न कहे सर्वता मायेची कोण माया राक्षसी लक्ष्मणा, अरे हनुमंत पुन्हा पाशामध्ये पडला का रे? अनेक मायावी राक्षस त्या पर्वताच्या ठिकाणी असतील. मायानं माझ्या हनुमंतरायाला बोलवून तिथंच बसून ठेवले असतील का रे लक्ष्मणा? लक्ष्मणा, लक्ष्मणा, मारुतीला नाही आला तर मी काय करू रे लक्ष्मणा? लक्ष्मणा, मी काय करू? औषधीचे राखण गंधर्वाची चेतन देही औषधी घे. लक्ष्मणा, लक्ष्मणा, ज्या पर्वता ठिकाणी औषधी होती त्या पर्वताला राखण 14,000 गंधर्व आहे रे बाळा. मला हनुमंतराय तिथे गेला असेल, औषधी आणा म्हणत असेल, परंतु 14,000 गंधर्वांनी माझ्या मारुतरायाचा घात तरी केला नसेल का रे लक्ष्मणा? लक्ष्मणा, मी आता कशाची वाट पाहू रे लक्ष्मणा? जे कार्य करण्यासाठी गेला तो तिकडेच राहिला. मी काय करू रे बाळा? लक्ष्मणा, मी काय करू? लक्ष्मणा, माझा मारुतराय त्या पर्वताच्या दिशेने गेला असताना 14,000 गंधर्व त्या माझ्या मारुतराला मारले असतील का रे लक्ष्मणा? औषध घेण्यासाठी जात असताना त्या गंधर्वांनी गोवर ठेवलं का रे लक्ष्मणा? म्हणून माझा हनुमंतराय येईना झालाय. वेळ कमी आहे. अरे दिवस निघण्यासाठी अर्धा तास आहे, पण माझा हनुमंतराय काय येईना? कसं येईना? कुठली वाट चुकला का काय? कुठं गप्पा मारत बसला की काय? काय करू रे बाळा? काय करू? ये
काही होणार नाही रे लक्ष्मणा. अरे लक्ष्मणा 14,000 गंधर्व जरी एकत्र मिळून आले तर त्याला मारण्याचं सामर्थ्य माझ्या मारुतरायाच्या अंगी आहे रे लक्ष्मणा. लक्ष्मणा परंतु माझा मारुतराय अजून कसा काय येईना, काय माझ्या मारुतरायाला झाला असेल, कुठलं विघ्न माझ्या मारुतरायाला आला असेल रे लक्ष्मणा. त्याने करून माझा मारुतराय उशीर करू लागला. नोकरे काय पडली गुंती लोटोन रघुपतीचा चिंता. आणि अशा पद्धतीने महाराज ब्रह्मांडाचा मालक रडायला सुरुवात केलं. काय कमी होतं माय, काय नव्हतं. ज्या वेळेस राजा दशरथाचा आज्ञाशीर सामर्थ्य मानून महाराज माझा राम वनवासाला निघाला. राम वनवासाला निघाल्या रामाला हाक मारलं, लक्ष्मणा लक्ष्मणा. त्यावेळेस उर्मिला होती. लग्न होऊन 6 महिने सुद्धा झालेलं नव्हतं महाराज. महान पतिव्रता उर्मिला माझ्या लक्ष्मणाची बायको. लक्ष्मणाला आरडल्यानंतर उर्मिला बोलू लागली, नाथ नाथ तुम्ही कुठे चालला. लक्ष्मणाला सांगितलं, हे राणी साहेब, हे उर्मिले, अगं माझा भाऊ आडू लागलेला आहे. माझा भाऊ आवाज दिलेला आहे. माझा भाऊ त्याच्या मुखाने लक्ष्मण 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 म्हणू लागलाय. मी जेवण करणार नाही. मला कशाची गरज नाही. मला गरज आहे त्या माझ्या भावाची माय. जोपर्यंत जीवन जगत आहो तोपर्यंत भावाला भाऊ म्हणा, बहिणीला बहीण म्हणा. आई बाप पुन्हा येणार नाहीत महाराज. माझे साधू, माझे संत श्रेष्ठ मारुती महाराज, आमचं मठी सरगर माहेर घर होतं महाराज. मी लहान बालक होतो. लहान बालक असताना मला परमार्थ कळत नव्हता महाराज. मी माझ्या दुकानापुढे बसलो होतो. मारुती महाराज माझ्या गावाला आले आणि ते शेवटचं आले माय, शेवटचं आले. पुन्हा माझे मारुती महाराज माझ्या गावाला आलेले नाहीत. राम भाऊ सरकार व्यक्ती मला म्हणाला, अरे मारुती महाराजाचं दर्शन घे. मी लहान असताना टावेलावर होतो महाराज. टावेलावर कसं जावं, महाराजांचं दर्शन कसं घ्यावं वाटलं. परंतु माझ्या महाराजांची कृपी माझ्या पाठीवरती होती. जीपमध्ये महाराज बसले. गाडी चालू झाली महाराज. मी पळत गेलो. पळत जात असताना माझ्या मारुती महाराजांना आरशात पाहिलं. लहान लेकरू येऊ लागलेलं आहे. महाराज खाली उतरले. मला दर्शन घेतले. हृदय लावून घेतले महाराज. ती माऊली या जगात नाही. माय बाप महाराज पुन्हा येणार नाही. माई बापाची सेवा करा. भावाला भाऊ म्हणा. त्याच्यातच सीता माय हे ग्रंथ, हे साधन अग्नी महाराज. नाथ महाराजांनी लिहून ठेवले. आपल्याला वागावं म्हणून ठेवले महाराज. अहो परक्या घरची स्त्री आपल्या घरी येते बायको म्हणून तिला नीट जागवा, नीट त्याला सांभाळ करा. आपल्यासाठी परक्या घराचं लेकरू महाराज आपल्या घरला येते म्हणून त्याला भांडण करावं का, त्याला मारावं का? नाही महाराज. माझं लग्न होऊन 14 वर्ष झाली महाराज. अजूनही आम्ही एका तामनात जेवता नाही. तुम्हाला खरं वाटू नाही खोटं वाटू, खरं करा. एवढं प्रेम महाराज माझ्या बायकोचं माझ्यावरती आणि माझं बायकोवरती आहे. 14 वर्षामध्ये कधी माझ्या बायकोवर हात मी उचललेला नाही. कारण मी पारमार्थिक आहे. मला माहिती आहे दुसऱ्याच्या भावना मला कळत्या. हा म्हणून माझ्या एका शेजाऱ्यानं बघितलं. रामभाऊ शेजाऱ्यानं बघितलं. बघून बायको संग जेवायला बसलं. बायको रागा केली. रागा केल्यावर राग सहन झाली. घेऊन तिला मला थोबडीत बायकोच्या मला माझं बघून करायला गेलं. थोबडीत दिल्या माय 24 वर्ष लगीन होऊन झालं. मला कधी मारलं नाव. आज तुम्ही का बरं मारलं? मी तुम्हाला बोलत नाही म्हणजे बायको म्हणली मला आता बोलायचंच नाही म्हणजे. का बरं? मला का बरं मारला म्हणजे? 24 वर्षात कधीच मारला, आज का बरं मारला म्हणजे. बायकोला म्हणले आता आजपासून तुमचं माझं बोलणं बंद म्हणजे बंद मारा. नवऱ्यानं वाटलं आता शर्यत कशाची घाला, शर्यत घालू म्हणले.
मी अगोदर बोलले तर शर्यत तू जिंकलास आणि तू अगोदर मला बोललास तर मी शर्यत जिंकलोय म्हणजे बाई शर्यत काय महाराज काय बी नाही फुकट 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 शर्यत 2 एकर शेत आहे त्या जोडप्याचं कांदे लावले होते शेजारीचा मला ये वर जायचे एकाला एक लागून खुरपाची ह्याचा खुरपा त्याच्या खुरपा ह्याचा खुरपा पण ती जात काय एकमेकाला बोलायचीच नाही बोललं की शरद त्याला जिंकतय नवरा मुलाला आणि बायको म्हणाली मी जर नवऱ्याला बोलले तर नवरा माझा शरद जिंकतय ये बर उपाशीच काम करायचं माय शेवटी बायकोनं विचार केली नवरा मरणारे उपाशी म्हणून आणलेलं पिठलं भाकर सोडली एकटी बाई बसली खायला मला बोलावं का नाही आता बोलावं तर नवरा शरद जिंकतय खरंय का न बोलावता कच्चून खाली माणूस बाईनं नवऱ्याचं लक्ष गेलं त्याने बी गेलं त्याच्यात तामना ठेवायला बसलं बायकोनं म्हणले आता बोलावं नको म्हणावं तर शरद जिंकतय न बोलता दोघांनी हेटकीने मला खाल्ले आमच्यात हेट केले म्हणजे तुमच्याकडे काम देते की काय केलं म्हणजे का एवढं खाल्ले थंडीचे दिवस होते बाय थंड वाजू लागले नवऱ्याला थरथर कापलं बायकोला खिवाली न बोलता बरं का घेतली काटबा जाळ लावली शेकत बसली नवरा बी आला बोलून नवरा येऊन शेकाला या बाबो कुठली थंडी आली रे बाबा कुठली थंडी आली रे बाबा बरं झालं रे बाबा जाळ लावलं रे बाबा पॅन्ट वर करत करत मला शिकवलेलं पिंढऱ्या असत पिंढऱ्या शेकत असताना पॅन्टीला जाळ लागलं मला नवऱ्याच्या बायकोनं बघितली आता पॅन्टीला जाळ लागले तुझ्या मनावर तर शर्यत नवरा जिंकतय न बोलाव तर सोयाबीनची पट्टी लातूरला दवाखान्यात नेऊन याच्या मुर्द्यावर मुस्कटावर लागते का कराव देवाचा धावा केली राम 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 मला बुद्धी घाले राम मला बुद्धी घाले राम मला बुद्धी घाले राम बाई मनातल्या मनात रामाचं चिंतन करू लागले तेव्हा संकट आल्यावर रामाचं नाव येते माय उगे येत नाही बाईच्या मनात भगवंताला बुद्धी घातलं काय घातलं कुणाचा का पांढरा जागणार ना कोण का मरणार कुणाचा का पांढरा जागणार ना कोण का मरणार कुणाचा का पांढरा जागणार ना कोण का मरणार मला का करायचं मला का करायचं हा त्या नवऱ्याने विचार केला ही बाई असं का म्हणले आम खाली बघितलं खाली बघितल्या पॅन्टेला जाळ लागलं या बाबू म्हणला बायको खरं असं राहावं महाराज बायकोवर प्रेम राहावं तर असं राहावं शरद का जिंकना बाई परंतु महाराज नवऱ्यानं म्हणलं खरंच बाई अशी राहावं बायको अशी राहावं प्रेमावर न बोलता का म्हणा माझ्यावर प्रेम केली मला वाचवली अशी बायको राहावं अशी उर्मी राहते महाराज माझ्या लक्ष्मणाची आणि त्या लक्ष्मणाला विनंती केली परंतु लक्ष्मण ऐकला नाही महाराज बाबाची सेवा करण्यासाठी 14 वर्ष अन्न आणि पाण्याविना माझ्या लक्ष्मणाला दिवस काढले त्या लक्ष्मणाला शक्ती लागली राम रडू लागले हनुमंताला उशीर झाला काय करावं चिंता मग्न राम झाले वा झाले ब्रह्मांडाच्या मालकाला महाराज हातामध्ये सत्ता असताना सुद्धा जग विभांडणासाठी या जगाच्या कल्याणा संतांची विभूती ध्येय कष्टविधी परोपकारी माझ्या रामाच्या अंगी सामर्थ्य होतं लक्ष्मणाला उठवण्याचं परंतु जगाला बंधू प्रेम दाखवण्यासाठी एवढं करावं लागलं रामाला माझ्या रामाच्या डोळ्यावर पाणी येऊ लागलं हनुमंत उशीर केलेला आहे काय करावं माझा लक्ष्मण वाचणार नाही माझा लक्ष्मण मला पुन्हा मिळणार नाही काय करू रे लक्ष्मणा मी काय करू लक्ष्मणा काय रडी युधाते शक्ती लक्ष्मणा माझा अपराध काय
लक्ष्मणा आता तुला मी कोण उठून रे लक्ष्मणा काय करू रे बाळा बाळा हनुमंत काय येईना तू काय आता उठणार नाही आता मी सुद्धा इथं देह अर्पण करतोय लक्ष्मणा लक्ष्मणा मी काय करू करुणा तुला पुरुषात वाचविला शरणागत शक्ती केले प्रतिहात शरणागता बाळा लक्ष्मणा अरे एखादा व्यक्ती शरण आल्यानंतर त्याला जवळ करण्याचं काम आपल्याकडे आहे म्हणून तू केलास काय लक्ष्मणा ब्रह्मशक्तीला तुझ्या हृदयामध्ये जळून तुझा जीव संकटात घातलास का रे बाळा 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 आता सोडून मला जाऊ नकोस रे बाळा लक्ष्मणा लक्ष्मणा तू जर इथून निघून गेलास तर मला कशाची आस नाही रे लक्ष्मणा ना बायकोची आस नाही ना आई वडिलाची आस नाही ना हे राजाची आस मला नाही रे लक्ष्मणा लक्ष्मणा तू आहेस तर मी आहे रे लक्ष्मणा तू आहेस तर जगात सर्वस्व माझ्या जवळ आहे बाळा 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 उठ आणि दोन गोष्टी मला बोल रे लक्ष्मणा शरणागता शरण साच एक लक्ष्मण विद्याधारे साच करुण शक्ती धेरण हृदये लक्ष्मणा बाळा बाळा काय माझा अपराध झाला रे लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी तुला एकट्याला युद्ध करण्यास पाठवलं म्हणून राग आला का रे बाळा तुझ्या भावजानं पंचवटीच्या ठिकाणी नाही त्या शब्दामध्ये बोलवली म्हणून तुला राग आला असता लक्ष्मणा अरे लक्ष्मणा माझं जरी काही चुकलं असेल तर मला गुन्हा माझा माफ कर आणि सावध होऊन माझ्याकडे एक वेळेस पाहे लक्ष्मणा लक्ष्मणा माझ्यावरती राग धरून निघून जाऊच नकोस रे बाळा जाऊ नकोस विभीषण घातला पाठीशी वा शक्ती धरली पोटेशी स्वामित्र ख्याती केली आईशी शरणागताशी बाळा लक्ष्मणा आपल्या सूर्यवंशी बळाप्रमाणे वागलेला तू आहेस रे बाळा ज्या राजा रावणाचा भाऊ विभीषण शरणागती आला आणि त्या शरणागताला वाचवण्यासाठी दारुण ब्रह्मशक्ती तुझ्या हृदयामध्ये जल्लात आणि रक्ताच्या तळव्यामध्ये पडून मला सोडून निघून चाललाच करे लक्ष्मण लक्ष्मणा लक्ष्मणा तुझ्या विना एक क्षण सुद्धा या जगाचा कारभार मी करू शकणार नाही रे बाळा लक्ष्मणा सावध हो आणि सावध होऊन माझ्याकडे पहा रे लक्ष्मणा वा लक्ष्मणा अरे लक्ष्मणा ब्रह्मशक्ती तुला शरण आली म्हणून तुझ्या हृदयामध्ये घेतलास रे बाळा हे जगाला पटण्यासारखं आहे मनाला पटण्यासारखं आहे परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून अरे ब्रह्मशक्ती हृदयामध्ये झडलास आणि आज इह लोकाची यात्रा सोडून परलोकाच्या ठिकाणी चाललास रे बाळा 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 तुझ्या विना मी जगू शकत नाही लक्ष्मणा लक्ष्मणा सावध हो पाठीशी घातला सभेत शरणारी शक्ती ठेवती हृदयेशी बाळा लक्ष्मणा अरे राजा रावणाचा भाऊ विभीषण शरण आला अरे त्या राजा रावणानं विभीषणावर सोडलेली ब्रह्मशक्ती त्या ब्रह्मशक्तीला तू स्वतःच्या हृदयामध्ये झेललास आणि त्या विभीषणाला वाचवलास अरे शरणागताचं रक्षण करण्यासाठी तू मला सोडून चालायस रे बाळा तसं करू नकोस रे बाळा बाळा माझी एकच विनंती आहे बाळा अरे डोळे उघडून थोडं तरी माझ्याकडे पहा रे लक्ष्मणा वा परिनुपेक्षा
लक्ष्मणा तू काय चूक केलेली नाहीस रे बाळा, मला बी कळू लागलेलं आहे. शरणागताचं रक्षण करण्यासाठी तुझा जीव धोक्यात घातलास आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलास. परंतु परंतु आज आज तुझ्या विना मला शोभा नाही लक्ष्मणा. तुझ्या विना माझं जीवन नाही, तुझ्या विना माझा प्रपंच नाही, तुझ्या विना सर्वस्व या ठिकाणी नाही रे लक्ष्मणा. लक्ष्मणा मी व्याकुळ झालेला आहे, माझा प्राण जातो की काय मला वाटू लागलेले रे लक्ष्मणा. लक्ष्मणा सावध हो रे लक्ष्मणा, आणि मला दोन गोष्टी तरी बोल रे बाळा. लक्ष्मणा निष्ठुर होऊ नको. वडील सोड लक्ष्मणाच्या वळे, आता पिढी तरच करी. सौमित्र मांडली लांडुळी, मस्तिका बोली बोलेला. दुःख झालं महाराज रामचंद्र रडू लागले, भावाला मांडीवर घेतले, हृदयावर हात दणादण मारू लागले. लक्ष्मणा 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 सावध हो रे लक्ष्मणा. तू जर सावध नाही झालास तर मी सुद्धा प्राण अर्पण करीन रे लक्ष्मणा. म्हणून ब्रह्मांडाचे मालक माय रडायला चालू केले. परंतु आपल्याला कथा ऐकून सुद्धा आपल्या डोळ्यावर पाणी येऊ लागले. महाराज आमचे राम भक्त रडू लागले. राम कथा आपल्यासाठी आहे. बंधू प्रेम कसं राहावं, बायकोचं सांभाळ कसं करावं, हे इथून शिकायचं आहे माय. एवढी कथा ऐकल्यासारखं थोडे तर गुण जर आपण आचरणात आणलं तर आपलं भाग्य उजळणार आहे. आपण संसार रूपी भवसागरातून आपला प्रपंच जो गाडा आहे, तो गाडा पहिले तीराला जाण्यासाठी वेळ लागणार नाही. एवढं महत्व या ग्रंथामध्ये आहे. थोडं तरी कमायचं अनुकरण करावं. माझी एवढीच हात जोडून खुदा वाडीकरांना, माझ्या माय भगिनीला, माझ्या भगिनीला एवढीच विनंती आहे, याच्यातून काय घ्यावं. आम्हाला आता 6-7 दिवस एवढं प्रेम तुम्ही लोकांनी दिलं. आमची कथा अगदी तन मन धन पूर्वक तुम्ही ऐकलो. खरंच आमच्या इतकं भाग्यवान या जगताच्या ठिकाणी नाही, कारण एवढं लोक दिवसा कुठंच नसते महाराज. मन भरभरून आलेलं आहे. कथा सुंदर होऊ लागलेली आहे म्हणून लोक या ठिकाणी थांबलेले आहे, तर थांबत नाही महाराज. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र शोकमग्न झाले. लक्ष्मणाला पडल्याला बघून हृदय धडाडू लागलं, बळवून घेऊ लागले आणि लक्ष्मणाला बोलू लागले, ये रे लक्ष्मणा, सारले का बंधू. वाह! मलसाणी रे मजीरणा, निठुर मना करावी. बहाल रे बाळा. लक्ष्मणा ये रे लक्ष्मणा. लक्ष्मणा लक्ष्मणा मी काय करू रे बाळा. आता तू जर मला नाही बोललास तर मी सुद्धा जीव ठेवणार रे बाळा. मी आत्मदान करीन, परंतु तू वाचला पाहिजेस. तू मला दोन गोष्टी बोलला पाहिजे. अरे डोळे उघडून एक क्षणभर माझ्याकडे पाहे बाळा. ये रे लक्ष्मणा. उठ रे बाळा, उठ रे बाळा लक्ष्मणा. मला सांगा दुखावित माझ्या प्राण बहुत तू समजत साहिबे. लक्ष्मणा युद्ध करते वेळेस मी आले. वेळा तुला एकट्याला रणभूमीवर पाठवलं म्हणून राम आला का रे बाळा. एकट्याला इंद्रजिता बरोबर लढायला लावलं म्हणून तुला राग आला का. आणि जरी राग आला तर तुझ्या थोरल्या भावाचा राग, तुझ्या थोरल्या भावाचा गुन्हा पदरात घेरे लक्ष्मणा. मला माफ कर बाळा, माफ कर. आणि तू उठून मला दोन गोष्टी बोल रे लक्ष्मणा, दोन गोष्टी बोल. बहुसाल कटला शिवणे, कट करशी आणून, पोटा पुढे बांधून फळे आणून मलदेशी. बाळा 14 वर्ष झाले वनाच्या ठिकाणी माझी सेवा तू केलीस रे लक्ष्मणा. 14 वर्षामध्ये माझा भाऊ काय करला असेल, माझा भाऊ काय केला असेल, मी म्हणून कधी तुला
खाल्लंस काय पेलस म्हणून विचारलो नाही म्हणून राग आला काय बाळा बाळा अरे मला क्षमा कर आणि क्षमा करून मला दोन गोष्टी बोल रे लक्ष्मणा चरण तुळशिया हो रात लक्ष्मणा लक्ष्मणा 13.5 वर्ष माझी सेवा केलास रे बाळा 13.5 वर्ष माझे पाय दाबलास अरे सीताची सेवा तू केला तुझ्या भावनेचे पाय त्या ठिकाणी पाहून 13.5 वर्ष घातलास परंतु मुखाकडे कधी तू पाहिला नाहीस रे लक्ष्मणा याला म्हणावं माय धीर आता धीराला महाराज वेगळंच निघाले महाराजचं बाया पण आताचे धीर भावले नाही ते तवाचे धीर भावले होते महाराज लक्ष्मणानं सीतेची सेवा केली पण तू सीतेच्या मुखाकडे 13.5 वर्षामध्ये ढुंकून पाहिला नाही त्याला म्हणावा धीर असा धीर तू झालाच रे बाळा लक्ष्मणा तुझ्या भावनाने काय वाईट बोलला असेल तर मला माफ कर आणि उठून माझ्या संग 4 शब्द बोल रे रामा 4 शब्द बोल रे लक्ष्मणा म्हणून राम रडू लागले तुझे करता कविता मला होत असे दुःखावत तुझे पोट होईला ना देखता सौमित्रा लक्ष्मणा सावध होय बाळा आता जर तू मला सावध होऊन 4 गोष्टी मला नाही बोलला डोळे उघडून माझं नयन जर नाही पाळला तर माझ्या हृदयाचा स्फोट होईल आणि माझं जीवन यात्रा या ठिकाणी संपेल रे बाळा म्हणजे तुझ्या बरोबर सुद्धा हे लोकांची यात्रा सोडून पर लोकांच्या ठिकाणी मी सुद्धा गमन करीन अशा प्रकारे दुःख प्रभू रामचंद्र आपल्या भावाला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला असताना मांडीवर घेऊन शोक करू लागले मरोन घाले सवेची सवार झाला मनी मी भ्रांत काय मनोनी संपला शोक गंगाला लागो दाखवायला सुरुवात केली आता जर मी रडत बसलो भावाला घेऊन तर वेगळा अनर्थ होणार आहे माझ्या सामर्थ्य माझ्या भावाला उठवण्याचं या सृष्टीचा नाश करायचा का या सृष्टीचं भलं करायचं माझ्या हातामध्ये आहे म्हणलं रामा येड लागल्यासारखं माझ्या भावाला मांडीवर घेऊन मी रडू लागलो अरे जगाच्या कन्याला संताची होती माझ्यासाठी देव वाट पाहू लागले पूर्ण सृष्टी दुःखमय झालेली आहे जर मी दुःख करत बसलो तर अनर्थ होणार आहे मी जे काही करेन ते शाश्वत करेन अशा प्रकारचा भाव प्रभू रामचंद्र या ठिकाणी दाखवू लागले या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जो का असणारा शोक महाराज स्वतःच्या भावासाठी भगवंतानी ताहो बोलला ते दुःख आफाराव कोळी या रामभक्ताला आवडलं महाराज नयनातून अश्रू आले खरंच म्हणले सांगणारे आणि वाचणारे वक्ते राहावं तर असं राहावं व्यक्तिरेखा तयार करणारे वक्ते राहावं आनंद वाटला आणि प्रपंचातून आपल्या कष्टातून घामातून अहो लेकराच्या हातात कोण रुपये दिले मशी दिले का तुम्ही देता 10 रुपये द्यावी लागते द्यावं लागते आता द्यावी लागते होय द्यावं लागतंय नसल्याने का द्यावं आता आमच्या माया बहिणीकडे माता बहिणीकडे नसलेलं का द्यावं कुठलं द्यावं होय देऊ वाटलं नाही उसने घेऊन द्या देतात बरोबर आहे पण गेल्या परत द्यावर का उसने घेतलं तर परत द्या कारण येण्याने उभं भांडण करत बसतात आणि त्या रावताला अति आनंद झाला मला कोकिळासारखा आवाज सुंदर वाटला आणि माझ्यासारखं निरूपण सुद्धा सुंदर वाटलं आपल्या गावातून कष्टातून या राम भक्तांनी वाचकाला 50 रुपयाने प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिले भगवंताला सदैव सुखी ठेव आणि हे 100 रुपये या ठिकाणी आहे
बघा वा 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 येदव सांगवे खरंच हो देणाऱ्याच्या हात हजार मारा देणाऱ्याच्या मनात असलं कुठलं काय उष्णपत्र घेऊन देते बरोबर आहे का त्यांना आनंद झाला बरं का माय आतापर्यंत सेवा त्यांनी निष्ठेने ऐकले महाराज सांगवे महाराजांनी आणि आल्या आल्या आमचा आदर सत्कारही त्यांनी केले बरं का आल्या आल्या पाया पडल्याशिवाय कधीच गेले नाही महाराज तुम्ही सुद्धा बरं का व्यवस्थित अशी माणसं मिळणं कठीण आहे महाराज तुमच्यासारखी माणसं मिळत नाहीत आल्याच त्याने सेवा केल्याच त्यांनी गेल्याच त्याने म्हणणारे बरेच तिथे महाराज परंतु तुमच्यासारखी माणसं जन्मोजन्मी आम्ही भाऊकन्य केले तेव्हा त्या विठ्ठलाने कृपा केली विठ्ठलासारखी माणसं या बुधावळीत आहात भक्त चांगले आहात बरं का खरंच भाविक भक्त आहात मी या ठिकाणी हा आणि त्या भक्ताला आनंद वाटला आनंदाच्या भरामध्ये 50 रुपये वाचकाला आणि 50 रुपये प्रवचकाला दिले भगवंत त्याला सदैव सुखी ठेवो रामचरणी प्रार्थना करतो पुढचा विषय बोला रामायण पाठ आहे पंचीकरणाचा विषय आप ते पृथ्वी वायू आणि आकाश रामाची तळपायाची आग मस्तकाला गेली लक्ष्मणाला वहीवर ठेवलं महाराज उभा टाकले राम अरे म्हणलं माझ्या आज्ञेशिवाय या पृथ्वीवर कोणी जगू शकणार नाही जो हनुमंत औषधी आम्हाला गेलाय जी पृथ्वी राजानं औषधी मध्ये दरवला असं त्या पृथ्वी राजाला मी शासन करीन ज्या पाण्यानं माझ्या लक्ष्मणाला क्षीण केलं ज्या अगस्ती ऋषीनं समुद्र मंथन केलं आणि या जगावरचं असलेलं पाणी प्राचन केलं त्या अगस्ती पेक्षाही पुढे जाऊन त्या आपल्याला शासन करीन आप ते अरे ज्या वायूनं माझ्या लक्ष्मणाची थट्टा उठवली ज्या वायूनं माझ्या लक्ष्मणाच्या शरीरातून निघून चालण्याची वाट पाहतोय त्याच्यामुळे माझ्या लक्ष्मणाचं चलन वलन बंद पडणार आहे त्या वायूला शासन करीन आप तेज पृथ्वी वायू अरे ज्या माझ्या लक्ष्मणाच्या देहातील असणारा तेज या तेजानं माझ्या लक्ष्मणाची थट्टा उठवली आहे माझ्या लक्ष्मणाच्या देहातील तेज निघून जातो पाहतोय त्या तेजाला शासन करीन आप तेज वायू पृथ्वी आकाश अरे ज्या चिराकाशानं माझ्या लक्ष्मणावरती अमृताचा वर्षाव करण्याचं सोडून दिलेला आहे त्या चिराकाशानं सुद्धा मी शासन करीन प्रभू रामचंद्र बोलू लागले या ठिकाणी महाराज नारायण बोंदरगे खरंच वा वा आता उत्तरार्ध सुरू झाले मला रामाची कथा सांगायची महाराज उत्तरार्धामध्ये बक्षीस होणं कसे नाही हो किती लोक आपण घेतलं तर परंतु महाराज या राम भक्ताला आनंद वाटला बोंगरगे महाराजाला आनंद होऊन आपल्या प्रपंचातून आपल्या घामातून आपल्या कष्टातून रामायण वाचकाला आणि प्रवचकाला काहीतरी म्हणलं प्रोत्साहन मिळावं या हेतूतून वाचकाला 50 रुपये आणि प्रवचकाला 50 रुपये माय हे जी पुकारा लाव हे तुमचं युट्यूबला जाते जग सगळं बघते जग सगळं नाव ऐकूलंय जन बक्षीस दिलंय त्याचं नाव आज भारतभर ऐकलंय मला एवढी कला या युट्यूब मध्ये आहे आणि कुणाला ऐकायचं असेल तर मारुती सोमवंशी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अख्खं रामायण तुम्हाला वाचायला मिळेल दुसरं धागडीला बघायला मिळणार नाही मला फक्त परमार्थ ज्याला नवीन रामायण सांगायला शिकायचं आहे फक्त युट्यूब चॅनेल खोला माझं नाव टाका सगळं रामायण तुम्हाला सोप्या भाषेत ऐकायला मिळेल एवढं युट्यूब चॅनेलचं महत्व आहे त्या रामभक्ताला आनंद झाला आणि वाचकाला 50 आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिले भगवंताला सुखी ठेवो अरे माझ्या लक्ष्मणाचे जे काय प्रकाश आहे डोळ्याची देवता प्रकाश आहे मला सूर्य या डोळ्याची देवता माझ्या लक्ष्मणाचा प्राण
घेऊन पाहते तेज निघून गेलेले आहे. डोळ्याची देवता तेज आहे मला. तेज असल्याशिवाय जग दिसत नाही आपल्याला. आणि तेज एकदा निघून गेले की आंधळ झाले म्हातारा म्हणता. बरोबर आहे का? माणूस जीवन जगत असताना एक एक पार्ट खराब होते. सगळे पार्ट खराब होत नाही ते महाराज. पण पहिल्याच्या माणसाला चष्म्याची गरज नाही. आता 12 वर्षाच्या लेकराला चष्मा लागला त्याला तेज गेलं म्हणावं. तसं माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्यातील असणारी देवता तेज या तेजाला सुद्धा थट्टा मांडलेली आहे. या तेजाला सुद्धा मी शासन करीन अशा प्रकारे राम रागा रागाने बोलू लागले. अरे माझ्या लक्ष्मणातील असणारे घाणेंद्रिय या नाकाची देवता घाणेंद्रिय मला. हा आणि या ठिकाणी जे काय असणारे सुवास आहे ते निघून गेलेले आहे. ब्रह्मदेवाला माझ्या शरीरातील माझ्या लक्ष्मणाच्या शरीरातील चलन बंद केलेलं आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा थट्टा मांडलेली आहे. यमाला माझ्या लक्ष्मणाची थट्टा मांडलेली आहे. यमाला शासन कर. इंद्र देवाला शासन कर नव्हे ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या लक्ष्मणाची थट्टा मांडलेली आहे. त्या ब्रह्मदेवाला शासन करेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या देहामध्ये प्राण आणेल तरच नवचा राम असं प्रभू रामचंद्र रागा रागाने बोलू लागले. महादेव कुठे वा वा महादेव कुठे याही रामदूताला आनंद वाटला महाराज. आणि आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 50 आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिले. भगवंतांना सदैव सुखी ठेवो. बोला बळीने द्वार पाळ केला. लोकांना खेळून सोबताच्या मावला चार विना मग सुखे. अरे बाबा माझ्या पुढे कमट चालणार नाही म्हणले. अरे ब्रह्म याला सुद्धा माझ्या लक्ष्मणाची थट्टा उठवली. इंद्रानं तटवलं, यमानं तटवलं, ब्रह्मदेवानं तटवलं. हा अरे चंद्र सूर्य वायू आकाश तेज पृथ्वी या सर्वांनीच माझ्या लक्ष्मणाची थट्टा उठवली आहे. माझ्या लक्ष्मणामध्ये त्राण ठेवलेले नाहीत. या सर्वांना शासन कर. हा अरे ज्या भगवंतानं वामनाचा अवतार घेऊन बळीच्या राज्याच्या ठिकाणी भीक मागण्यासाठी गेला त्याला सुद्धा मी दवडील आणि माझ्या लक्ष्मणाला उठवल अशा प्रकारचं रागा रागानं रामप्रभू बोलू लागले. वा 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 गजान बघा परवाची माणसं कथा ऐकलंय म्हणजे तुमचं अयोध्या नाव पडलं महाराज. खुदावाडीचं ईश्वरवाडी आहे अगोदरच. बरोबर का? खुदा म्हणजे देव, खुदा म्हणजे ईश्वर. तसं आज ईश्वरवाडीला शोभल अशा पद्धतीची रामकथा या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद महाराज. आणि वागदरीचे रामभक्त गजानन सर्वसे वागदरी वा वा याही सर्वताला आनंद झाला. आणि वाचकाला 50 रुपये आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिले. भगवंतांना सदैव सुखी ठेवो. प्रभू रामचंद्र रागा रागाने बोलायला लागले. अरे ब्रह्मदेवानं थट्टा मांडलेली आहे, वायूने थट्टा
एकालाही सोडत नाही म्हणले. आता कुठपर्यंत सोडत नाही? जोपर्यंत माझा लक्ष्मण सावध होत नाही तोपर्यंत मला सर्वांना शासन करण आणि माझ्या लक्ष्मणाच्या देहामध्ये प्राणवायू आणेल. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागले. अकाळ मांडला युवात लोकपाळ हळवडी राम होता क्रोधानिमित्त घोडे धाडी प्रयारुना. राम रागाला आले महाराज. हातामध्ये धनुष्य बाण घेतले. सर्व लोकपाळाला चिंता पडली महाराज. राम रागीट झाले. ते आता तळपायची आग मस्तकाला रामाची गेली आहे. राम आता सोडणार नाही. रामानं जगाचा विध्वंस करायचं ठरवलं तर आपण जगणार नाही. काय करावं? सर्व लोकपाल म्हणजे देव महाराज. देव आले रामाच्या पाया पडू लागले. काय बोलू लागले? मामुने काय झाले काळविने प्रयाग मांडले तुझे कट माझा रामा! रामा! अरे रामा! ब्रह्मदेव आले महाराज. बोलू लागले. रामा तू श्याम आहेस रे रामा. येण्यासारखं करू नकोस. अरे हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. सृष्टीचा नाश करू पाहतोय. रामा हे करणं बरं नव्हे. रागावर आवर खाल्ले रामा. रागावर आवर घाल म्हणून ब्रह्मदेव हात जोडून बोलू लागले. ओहो घोर थोरा वाढवी पुढे झाले. बघा मला प्रभू रामचंद्र हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे. रागाला तप्त लाल भडक झाले. धनुष्याला बाण लावले महाराज. त्यावेळेस 18 पद्म वानर जवळ आले. थरथर कापू लागले. आता स्वामी आमचा काय करल? काय करायला मार्ग नाही. काय करावं? अशा प्रकारची चिंता सर्व देवतांना आणि सर्व वानरगणाला या ठिकाणी लागलेली आहे. आंगाला सुग्रीवा कपी बघा पुन्हा कोणाला चिंता पडली महाराज. वालीपुत्र अंगद हात जोडून समोर आले. किष्किंधापती राजा सुग्रीव हात जोडू लागले. नाही 18 पद्म वानर रामाकडे नतमस्तक झाले. माय नतमस्तक झाले. रामा असं काही करू नका रामा. अरे जगाचे मालक तुम्ही आहात. जर घरचा मालकच रागाला निघून गेला तर घराची अवस्था काय होईल? तसे या सृष्टीचा नाश होईल. रामा तसं काही करू नका. रागाला आवाज घाला म्हणून सर्व विनंती पूर्वक प्रभू रामचंद्राला बोलू लागले. पूर्ण अवतार राम अकाली करू नये प्रयोग कापतचे ब्रह्मदेव नवी सृष्टी पहा करवे ना श्रीराम राम या बेटा पुढे बरा बेटा. नाव काय बेटा? युट्यूब कर बघा. मला या लेकराला सुद्धा आनंद झाला महाराज. धाडस निर्माण केलं. काय बेटा कोणी दिलंय बक्षीस? नाव काय सांगा. कुणाचं नाव? महादेव मोळगडे. वा. बघा या छकुलीला या बेटा. इथं सिंहासनावर येण्याचं धाडस केलं महाराज. खरंच कौतुक करावं असं मला. महादेव मोळगटे याही रामभक्ताला आनंद झाला. आणि आनंदाच्या भारामध्ये यथाशक्ती महाराज प्रपंचातून आपल्या गावातून आपल्या कष्टातून आपल्या प्रपंचातून असले देवासारखे माणसं या गावात कधी येत नाही म्हणून आनंद झाला महाराज. आणि आनंदाच्या भारामध्ये 51 रुपयाची देणगी वाचकांनी प्रवचकाला दिली. भगवंताला सदैव सुखी ठेव. बक्षीस स्वीकारल्यानंतर अर्थ आहे. तसं काही चिंता करू नका. तो वगैरे थोड्या राहिले. बघा म्हणले सर्व ब्रह्मदेव या ठिकाणी येऊन बोलू लागले. रामा हे लागण्यासारखं करू नकोस. अरे घडीचा राग आहे. घडीचा राग आणि भीक माग असं होईल रे रामा. तसं काही करू नकोस. माझी विनंती आहे. ब्रह्मदेव हात जोडून बोलू लागले. अकाळ प्रळय करिता बोल लागेल दिनकथा
बघा हे ब्रह्मदेवाकडे काम आहे. ब्रह्मदेवाचा स्वार्थ आहे याच्यात महाराज. पुन्हा सृष्टी पुन्हा निर्माण करत होते ब्रह्मदेवालाच की. म्हणून येणार आम्हाला विनंती करणार रामा, अरे सृष्टीचा नाश तुझ्या हातून जर झाला तर पुन्हा मला सृष्टी उभा करण्यासाठी लय कष्ट घ्यावं लागतंय. तसं काय करू नकोस. ब्रह्मदेव रामाला म्हणू लागले, वाचा पिता पिता महाचा निराकार बाळाचा संहार कैसा. ब्रह्मदेव बोलू लागले, रमा रमा रमा, अरे निरपराध या सृष्टीला काय दंड करू लागलाय ते रामा. एका पायात आज या सृष्टीचा नाश करण्यासाठी तू उभा टाकलायस रामा. रामा जरा सत्सद विवेक बुद्धीने विचार करे रामा. रामा तुझ्या हातून असं वाईट होऊ नये हे आम्हाला वाटू नये रामा. रामा अरे हातामध्ये घेतलेला धनुष्यबाण खाली ठेवले रामा. रागावर घालू नकोस. राग हे लय वाईट आहे रामा. म्हणून ब्रह्मदेव म्हणू लागले, ब्रह्मदेव पाया पडले महाराज. पाया पडायची वेळ ब्रह्मदेवाला आली. रमा रमा रमा, अरे असं वाईट करू नकोस रे रामा. जगाचा प्रतिपालक तू आहेस, जगाचा मालक तू आहेस रे रामा. राग करून जमणार रे रामा. रागाला शांत कर म्हणून ब्रह्मदेव बोलू लागले. भक्तजनाचा कृपाळ श्रीराम दीनदयाळ ओढला कृपाचा लोळ प्रणंत पाड श्रीरामा. रामा तू प्रतिपालक आहेस. अरे भक्तांचा कनवळ आहेस. भक्तावर दया करणारा तू राम प्रभू आहेस रे रामा. अरे तुझी जग कीर्ती गाते रामा. रामा 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद राम 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 म्हणतात रे रामा. रात्रंदिवस या खुद्या वाडीचे माणसं राम कथा ऐकलेत रामा. एवढे तर जाण ठेव रामा. सृष्टीचा नाश झाल्यानंतर खुदावळीचा नाश होणार आहे. चिंता आमच्या राम भक्ताला लागलेली आहे रामा. अरे केवळ तुझ्या या राम भक्ताकडे तर बघून हातात धनुष्यबाण खाली ठेव. अरे होणारा विनाश टाळ रे रामा. म्हणून ब्रह्मदेव बोलू लागले, तुझ्या दिन देखताची एका एक वा वंशोडिया कृपा वंत निविले देखदारुते. रामा रामा 33 कोटी देव तुझी वाट पाहू लागलेत रे रामा. रामा कधी लक्ष्मणाला उठवल, सीतेची सुटका करल, राजा रावणाचा वध करून आमची बांधवडी कसं सोडवल. अरे जसा चटक पक्षी मृग नक्षत्राचा वाट पाहत मग मृग नक्षत्राचा जो थेंब आहे तो आपल्या मुखामध्ये कसं घालावं. जसं चातक पक्षी वाट पाहावं तशी वाट 33 कोटी देव पाहू लागते रामा. रामा राग बरा नव्हे, धनुष्यबाण खाली ठेव. असं काही करू नकोस म्हणून सर्व लोक विनंती पूर्वक बोलू लागले. भक्ताचे वचन वा. मुलंगिदार भो केले क्रोधाचे शमन. तेरे कृपाचे उपशमन. वा. सगळे देव पाय पडायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेस रामाला जीव आले. रागाच्या भारामध्ये राम या सृष्टीचा नाश करण्यासाठी निघाले होते. परंतु ब्रह्मदेवाने हात जोडून प्रार्थना केली. 33 कोटी लोक महाराज रामाच्या पाया पडू लागले. त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं आपल्या देहातील जो काही क्रोध आहे तो क्रोध बाजूला सरला. क्रोधाचं शमन केलं आणि शमन करून शांत अशा प्रकारची दृष्टी माझ्या प्रभू रामचंद्राची लक्ष्मणावर पडू लागली. वा. आणि एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन नाथ बाबा म्हणजे गावा महाराज या ठिकाणी सांगू लागले की बाबा सर्व रामभक्त रामाच्या गळ्याला फिरून मिठी मारले.
राम हा कृपाळू आहे, राम हा दयाळू आहे आणि भक्ताचा कैवारी असल्यामुळं सर्व देवदेवतांचं आणि भक्तांचं म्हणजे 11 पद्म वानरांचं म्हणणं प्रभू रामचंद्रानं मान्य केलं आणि मान्य केलं. आता पुढच्या अध्यायात सुद्धा अमृताईपेक्षा गोड 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 कथा महाराज उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी बहुतेक मी उद्या माझी सेवा नाही तरी असलं तरी मला निम्मा अध्याय ठरलेला आहेच महाराज. चांगली भक्ती उद्या येणार आहेत आणि तुम्ही निरूपण ऐका, शांत चित्ताने ऐका म्हणून गावबा महाराज विनंती पूर्वक बोलू लागले. भक्ताचा कैवारी माझा राम आहे म्हणून असलेलं राग या देहाच्या ठिकाणी असलेला क्रोध बाजूला सारले माझ्या रामाने आणि क्रोधाचं शमन करून प्रभू रामचंद्र निवांत राहिले. सुंदर कथा तुम्ही ऐकलो महाराज. खरंच मला धन्यता द्यावा असं वाटू लागलेलं आहे. तुमच्यासारखे श्रोते आम्हाला मिळणं कठीण आहे महाराज. आज श्रोत्याचं जे काय असणार मुख उल्हासित मुख बघून मला पोथी कितीही जरी लांबली तरी चालेल, मला जाण्यासाठी 8 ते 10 वाजले तरी चालेल, परंतु मी निवांत निरूपण करणार हे माझ्या मनाची खुणगाट बांधलेली होती. तसं भगवंताने बुद्धी घातली, वाचणारही चांगला मिळाला आमच्या रामासारखं वामन महाराजासारखे आणि कथा रंगली. माझ्यावरती माझ्या मुखातून काही वाईट किंवा चुकीचा शब्द जरी गेला असेल तर मायबाप भावानो तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा आणि झालेली रामकथा, झालेलं श्रवण, झालेलं निरूपण रामार्पण करतो आणि कथेस पूर्ण विराम देतो. आणि सर्व श्रोत्यांना विनंती आहे, एवढे 6 अध्याय ऐकलेले तेवढे जाम आहे. उद्या प्रत्येक राम भक्तांनी लक्ष्मण उठणार आहे, सावध होणार आहे आणि लक्ष्मण सावध झाल्यानंतर प्रत्येक राम भक्तांनी नारळ फोडणं हे कर्तव्य आपलं आहे महाराज. नाहीतर नारळ न फोडलं की 7 दिवस रामाला ऐकून उपयोग नाही. रामायण ऐकल्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर उद्या लक्ष्मण उठल्या स्वतःच्या कष्टाचं आपण राम कार्याला लागावं म्हणून प्रत्येकानं श्रीफळ आणावं, लक्ष्मण उठल्यानंतर फोडावं, ह्याच्यात पुण्य प्राप्त होते. माय सगळ्याला विनंती आहे, सर्वजण आज जसं आलो तसं उद्या शेवटचा अध्याय गोड व्हावा ही नम्र विनंती. आणि हे झाल्यानंतर लक्ष्मी शक्ती झाल्यानंतर प्रत्येकाला मंडळाकडून सर्वांना बसल्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी. आज आरती काय नाही, खोदावडीच्या बियाणे म्हणत आम्ही ऐकत आरती माहीत द्या त्यांच्याकडे, त्यांनाही द्यावं. किती ऐकलं का?